का काय करू राहिले व? काही नाही हो, मी म्हटलं हा कडबा हे काही टाकतो सारा पसरला. बरं मी काय म्हणतो, ले तू किलोभर साखर देता का आणून? हो मग आता तर सगळं आणलं तर किराणा झालं का? पाव आता चालूच तर आहे, काही काही करणं सरबत लागेल, दुधात साखर घेतल्या जाते. अरे मनोरले पाहुणचार झालता. आज म्हटलं बाईले करतो पाहुणचा, तर साखरेच सरला. अर्धा पाव अशी फक्त घरी आता थोडा तर चहा पाण्यानेच लागते. तर म्हटलं किलोभर आणला तरी किराण्याला भागते, मग किराण्यात आण जाय एक इकट्टा. आता आजचा द्या मध्ये 1 किलो आणून. पिंकीला पाठव मग. जाय पिंकीला पाठवून तिला म्हणा आजच्या दुकानातून घेऊन ये म्हणा 1 किलो साखरे. 1 किलो नको आणायला, मग 2 किलो आणायला अजून. मग आज जाशील 2 दिवसांनी जाशील काय किराणा आणि मग मी आता 8-10 दिवसानं सध्याच काही आणत नाही. 2 किलो साखर सांगून दे. आणि चहापत्ती आहे का तेही सांगून दे पावभर. अर्धा पाव सांग, जास्त नको सांगू. किराण्यात आणता येते मग इकट्टा. बरं मग पिंकीलाच पाठवतो. तेच म्हणलं, मी म्हणलं कसं बाईला आज पाहुणचार करतो, नाही तर मग भस्कन बाईच्या घरून फोन येईन आणि बाई चालल्या जातील. तर काही जायला जेवण नाही होईन करणं तर साजरं लागते का? तर म्हणून म्हटलं आज करून टाकतो, मग एक परी कधी जाऊ ते. पाय ना तो हिशोबानं पाय. आणि ते जास्त नको करू पा तेलाच्या त्या पोंग्याच्या तेलाने माय डोकं दुखते. आणि ते डबल तू ते पापड आणि कुरवड्या काय तर त्याने अजून डोकं दुखते. साऱ्या घरात आपल्या तेलकटच वास येऊन राहिला नाही मला आता. ते कमीच करतो तो बाई पुरतच तो एखादा 2 पापड तर पिंकीले जर देजो. हो ते तेलकटचा वास होते ना आपल्या घरात, ते पोंगे राहिल्या ना म्हणून होत असेल तसं. मग घंटाकभर बाहेर चालल्या जात जा, मी पोंगे तळतो टाकते. नाही ना हो, तसं मला वाटते ऊन लागल्यासारखं का काय काय सांगा. कालपासून असं जीव बी मैकून राहिला आणि डोकसंही असं भारी 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 वाटते. त्याच्या नाही होत असेल हे ऊन लय तपून राहिलं ना. मला तर ऊन लागलं का काय काय सांगा. आता बाई अंगी तर गरम नाही वा. नाही हो, अंग नाही गरम पाय ना. अंग नाही गरम. ते मला वाटते उन्हाच्यानंच होऊन राहिलं तसं. अहो असं डोकसंच बंद बंद करून राहिलं. तर चला हा बरं घरात काय होती रिकामी जेवून निघून आता हे करून राहिले. मी उचलतो तो कोणता कडवा पडला तर काही होत नाही. त्याला ढोरा आहे तर तेवढं तर ठिकाणा होईनच. चला अंग टाका घंटाकभर, मी करतो ते. नाही व, तू तर चालूच असतं बिचारे. मला तर तो कमाल वाटते हो. एवढे पोंके तो घरातला सबंध धंदाही करतो. आता पाहुणे रावणे आणि तो तेही सबंध करतो. आव भगत सगळ्याची. आणि गाईचंही करतो काय. अहो दे मी करतो हे काही नाही. उचलतो म्हटलं आणि नेऊन टाकतो ती. काळजी घे बरं मी ना. तब्येतीची काळजी घे बिचारे. बिमार गिमार नको पडू. नाही हो, मी नाही पडत बिमार. मी काय काळजी घेऊ तब्येतीची? तुम्ही काळजी घ्यायला हा ना माझ्या तब्येतीची. एवढी काळजी घेता आणि मग काय बिमार पडतो माय. चला टाका बरं, तुम्ही घंटाकभर अंग टाका बरं. बरं वाटेल मग. मी साखर पाणी करून देतो तुम्हाला. नाही तर चहा करून देऊ का? चहा केल्याने नाही डोकं बरं दुखणं मस्त चांगलं देतो ना. अद्रक टाकतो ना. लय गुणाची बायको आहे गड्या माई. वा माहिती इकडे तुम्हाला काय सुचून राहिलं. चला घरी अद्रक टाकून चहा करून देतो साजरा. डोकं बसते. हो, आता एवढ्या गुणाच्या बायकोचं कौतुकही नाही करू का मी. वा माहिती इकडे तुम्ही बी बोलतेच दिरा. चला आता माझे काय झालं कुठे ओ पिंके? काय झालं माय ओ पिंके? पिंके काय झालं बाई? काही नाही आई, मी मला सायकलचा लाड करून राहिली. काय किती डोकं ठेवून झोपली मी त्याच्यावर. काय मॅट जो काटते किती भेली मी. मला वाटलं माय काय झालं, कुठे शिकून सायकलवर पडली माय. मला वाटलं तू पडलीस का बाई? तू अशी भेट काऊन आहे नीरा? अहो मी सायकलचा लाड करून राहिली होती. अशी बसली मग मी डोकं ठेवून त्याच्या हँडलवर तिच्यासोबत बोलत. तू भेटच बिचारी, मला काहीच नाही होत ना. मी काय होणार आहे? हो अगं काटते किती भेली मी. आता डबल तशी शानपट्या करशील ना तर चांगली मारच देणार आहे ठेवून. मूर्ख. मी आणले कशी मला कशी अजून धडधड करून राहिला. मला वाटलं बाई काय झालं पिंकी अशी कोण पडली माझ्या सायकलवर. सायकलचा लाड करते. मला तू हलकी डोक्याची दिसते पिंकी. मी आटले कशी आपल्या इकडे जीव भेटे असं वाटते माय. सबन साजरा राहिलं पाहिजे. हो आई तू एवढी नको भेट जाऊ ना. तू मस्त राह ना शांततेनं. तू नाही ना येतच नाही गंमत गंमत. अरे आपली सायकल आहे नवीन नवीन आली ती आपल्या घरी, मग तिचा लाड करा. तिला गमत नशील तर तुला माहित आहे का? तिच्या घरून आपण तिला होती आणलं. दुकान तिचं घर होतं की नाही. मग तिच्या दुकानातून म्हणजे तिच्या घरून आपण तिला आपल्या घरी आणलं. मग तिला गमत नशील राहिलं म्हणून मी तिला म्हटलं की तू काळजी करू नको, आता मीच चाले दोस्त आहे असं मी तिला सांगून राहिली होती. तू भेटच नाही रा. भेट नको जात देऊ ना. हो भाई ताडवेलने सायकल बोलते. सायकल सांगते तुला नाही सांग तिला सांग. मी आणले कशी जे पहिले मला साखरे आणून दे बरं दुकानातून. 2 किलो साखर आण, अर्धा पाव चहापत्ती आण. काय नाही बाई 1 किलो पोहे घेऊन यायचो.
थैलीच नाही जाय. हा दे मग पैसे दे, जातो मग. माझ्या सायकललेच घेऊन जातो सोबत. चालते ना सायकल? चल मी तुला आमच्या गावातलं दुकान दाखवतो. मोठं दुकान आहे, सबन भेटते तिथं. गोया बिस्किट लागे पोंगी भेटतात. माझ्या घरची पोंगी आहे की नाही ती आहेत त्या दुकानात. लागे कुरकुऱ्याचे पाकिट आहे. चल चल मी तुला दुकान दाखवतो. आरामशीर जा जो बोरी. नंतर बाबा ततीच कोठे आहेत ततूनच घे त्याची जोडून पैसे. आणि आरामशीर जाईन आरामशीर ये. काळजी नका करू, माझ्या संग माझी सायकल आहे. आम्ही जातो दोघी जणी येतो बरोबर. चल मेरे छन्नू टुकडुक टुकडुक. ए ट्रिंग ट्रिंग साइड प्लीज. मुली तर भाव लागला बाई. मॅ म्हणलं माय काय झालं पिंकीले. मॅड सायकल संग बोलते. कायच्यात नाही मन रमवी, कायच्या संग नाही खीन. हे पोरगी अभागीच आहे. आता तर सायकलच्याच नांदी लागते मी आता हे. चल बाई का कुठे राहिले हो हे म्हटलं ना या अद्रकचा चहा करून देतो साजरा. डोकसं बशी मला ते कडबा उचलल्याशिवाय येतच नाही वाटते आता हे. पिंकीचे बरोबर आहे. पिंकी म्हणते आई तू लयच भेटो. मला भेवच लागते बाई काही म्हणा. मला धक्काच बसते असं वाटते बाई. मला पुरील काही होईन का बाई, मावघरच्या बॉले काही होईन का असंच वाटते बाई. ते लय दुःखाचे दिवस पाहिले ना बापा. आता जर सुखाचे दिवस आले तर असं वाटते याले कोणाची नजर ना लागो. आता माझ्या जीवनात आहेच काय पिंकी सोडून. पिंकीचा आधार होता म्हणून अतलोक आली मी तिच्या आशेनं की नाही आपल्याला पोरगी आहे, नाही आपल्याला जगाच लागते, आपल्याला पोरगी आहे. आता तिला जर जरी काही झालं ना तर मला असं अबाय पडल्यासारखंच होते. देवा बापा माझ्या सुखी संसाराला नजर ना लागू दे कोणाची. मला काही होते तिकडे माया काही मला काळजी नाही तब्येतीची ना कायची. माघरच्या बॉले मा पोरीले सुखात ठेव बापा. का हो मीना काय झालं काऊन उभी राहिली. काही नाही हो बाई. अरे पिंकी संगच बोलून राहील ती. गेली ते दुकानात पाठवलं नाही तिले. बसा ना. काल पाठवलं ते दुकानात. अहो बाई काही नाही घरातलं जसं सामान सरलं होतं तर मग तिला म्हटलं आण अर्धा पाव 1 किलो. ते किराणा आले उशीर आहे आता मग आणतो मग 8-10 दिवसांनी किराणा. तर मी म्हटलं मग जा दुकानातून जसं ते साखर गिकरे घेऊन ये. म्हणून पाठवलं. आणि ती तिच्या सायकलच्या आला त्या सायकलच्या नांदी लागते नि रे. असं म्या म्हणलं काही हेच आहे का माय बाई सबन साजरा आहे ना. हा आता तू माझी भाव आहेस पण माझ्या लहान आहेस माझ्यापेक्षा. तर मग मी तुला बहीण सारखीच मानतो माय. हा माझ्या भावाचा संसार सुखी तू सुखी तर माझ्या भावाचा संसार सुखी माय. हा सबन साजरा आहे ना. काळजी नाही ना कायची. नाही हो बाई काही खायची नाही. काहीच काळजी नका करू तुम्ही. सबन साजरा आहे. अहो माय मी तिले साखरा सांगितला ना सरला म्हणून तुम्हाला म्हटलं ना म्हणून सांगितलं. काय नाही मस्त आहे तुमचा भाऊ बी मस्त आहे. काही काळजी नाही आता लय देवाची कृपा झाली आमच्यावर. साजरा आहे आता सबन साजरा आहे. नाही हो माय तू खंबीरपणे उभी राहिली तू धीटपणे राहिली म्हणून सबन साजरा झालं आहे. हा दिवस पाहायला तरी भेटला. नाही तर एखाद दिवस ती तन फन करत होती चालली जात होती येत नव्हती वापस का काही अजून काही भांडणं करत होती तर त्याचीच कायची दारू सुटत होती. मग कावानं माणूस अजून पेते उलट. बाईनं जसं समजून घेतलं लाडू गुळू लावलं तर सुटूही शकते. पाय बरं आता सुटलेस की नाही. हा जे नशिबात आहे शेवटी ते तर भोगावंच लागतात. आता कसं असते व्यसनासारखं तर दुसरं वाईट कामच नाही कोणते या जीवनात. मी म्हणतो व्यसन कोणालेच ना लागो बाबा. दुश्मन आले ना लागो. दारूचं व्यसन तर कोणालेच ना लागो. त्यानं सारे घर बरबाद होतात. आता तुझ्या नशिबात आलं तर माहिती. आता आम्हीच म्हण लपवलं पहिली इतका ना पे ना माहितो. अंदी मंदी पे देवीची आगती गणपतीची आगती असं. पण बाई आता निरा मधातून निरा त्यानं हेच केलं तर माय निरा. आता आम्हाला कानकोंड वाटे माय काय सांगावं आता तुला तुला जीवाची तुला काय जीवाटे मले. पण कसं असते शेवटी आम्हाला असं वाटे की माय तुला एकूण म्हणा आता आमचा भाऊ अजून दूर जाईल आम्ही मुकच राहू माय. पण त्याला लय निभवलं व खरंच लय निभवलं. तेव्हा भावाचा संसार लय साजरा केला. नाही तर एवढ्या दारुड्या माणसाचा संसार करणं सोपी नाही बरं. आता लय सुधारला का होतो मस्त राहून राहिला आहे की नाही. आता तुला संग साजरा राहते मी. हा तुमच्या दोघांचा साजरा आहे. हा बाई साजरा आहे काही काळजी नाही आता. लागे काळजी करतात नाही मला म्हणतात जास्त धंदा करू नको पोंगी इथं ही करतो ती करतो करू नको. काळजी बी करतात साजरे बोलतात साजरे राहतात. पिंकीचा तर बरं त्याच्यात पहिल्यापासून जीव होता बरं. पण ते सुचेच नाही बाई. ते दोस्त आले की काय ते सुचेच नाही असं म्हणा. आम्ही दिसूच ना ते दोस्त लागे ते त्याच्या पार्ट्या त्याचे ते दारू ते दिशे. पण आता ते सबंध बंदच झालं. पिंकी तर त्याचा पहिल्यापासून जीव आहे. आता तर लागे बापा अरे पोरगी पास झाली एवढी मोठी सारे लोक आले ते गावातले. मग काय तर सरपंचानं सत्कार केला बाई पिंकीचा. हाव शाळेत त्याला गेलोय हरिकाला राहिले लढलेच मला म्हणत की पाय एवढी साजरी पोरगी गुणाची दिली देवानं मी तिची काही कदर नाही केली. तर पण लय झालं बी आता मस्त झालं. आता लगे पिंकीची काळजी करतात बाई बी काळजी करतात. हो लय साजरा आहे मस्त आहे आता काहीच काळजी नाही. आता जाऊ द्या गेले ते दिवस.
हो माय त्यांनी बोतीनं केलं सबन म्हणून झालं हे साजरं तसंच पाहिजे माय. साजरी बायको भेटली मा भावाले. लय पुण्य केलं तर मा मायले तर लय हरिकाला असतावं पण लयच लवकर गेली ते. तुला पाहिली नाही का व तिनं? तुला पाहिलं असतं ना तिनं तर लय हरिक केला असतं तिनं त्याला. आई आई व इकडे ये ना, इकडे पाय ना. काय व काय झालं? आणि सायकल कुठे? आणि सौदा सौदा आणला नाही का काहीच? आई आणतो ना, सौदा बी आणतो ना. आई गावात मस्त बावल्या आल्या नाही केले. आई तर ते कटलरीवाल्यानं बावल्या आणल्या ना. आई मला एक बावली घेऊन दे ना. आई मला डॉल पाहिजे ना. आई मला बावली दे ना घेऊन. काय हो निरा एक एकच टाकतं पिंकी तू. लंडरायली का त्या बावली संग खेळायले? आता शाळा उघडतात. शाळा उघडल्या की सबन बंद. फक्त अभ्यासच चालू होईल त्याला. काही नाही घाला का बावली घेवली. काही करत राहायचे निरा लांडलेकासारखी. लहान आहेस का तू आता? हो लग्नाला झाली ते. तुम्ही काही बोलतो निरा. चलो पिंके मी घेऊन देतो तुला बावली. कुठे आहे बावली मला? आवाज देऊन दिली आपल्या दारात. बाई ऐका ना, काही नका घेऊन देऊ. 2 दिवसात तोडताळ करून फेक करून टाकते ते बावली. राहू दे बरं. पिंके जाय तुमकडे सौदा घेऊन ये बरं. काही नको करू फालतूचं. हो तोडू दे. किती मग काका जन्मभर पूर्ण नाही किती खेळणं. खेळतच असतात लेकरं तोडतच असतात. तोडल्यान काय होऊन राहिलं? चलो पिंके पण आवाज दे ना माय. मी कुठे माझ्या गावात हिंडू साजरं लागते का? त्याला बोलवणार ना आपल्या दारात. हो बोलावतो. ओ बावलीवाले भाऊ, ओ बावलीवाले भाऊ इकडे या दारात. बंदूक घेऊन राहिलो. तू काय घेतो? मी बावली घेतो. मला बावली पाहिजे खेळायला. ओ बावलीवाले भाऊ, ओ बावलीवाले भाऊ. कावा तुला माहित नव्हतं झालं का पिंके? मला वाटलं तुला माहितच नाही का? येतच नाहीस का तू? अरे मला तर माहित झालतं पण मी मायला बोलायला गेलती ना. मी आता आली ना. मी आता घेऊन देऊन राहिली ना मला बावली. कुठली मी आता? आता ये ना इकडे. ये पुढे ये. हो ना माय आली ना. कशी दिली हो भाऊ बावली? त्या बावल्या दाखव बापा. कुठे आहेत बावल्या? 150 रुपये 200 रुपये अशा आहेत मावशी बावल्या. असू दे ना. तू पहिले दाखव तर खरी. पहिलेच भाव सांगतो का बाबा? आम्हाला घ्यायचं असलं तर आम्ही करतो बरोबर भाव. दाखव तू पहिले. हे पहा हे आहे 150 रुपयाची. ते 2 नंबरची 200 रुपयाची. ते 250 रुपयाची आणि ते 100 रुपयाची. हो सा काय फरक आहे बाबा? संबंध मध्ये सारखे दिसून राहिला साजऱ्या. कपडे गिपडे घालले, ड्रेस आहेत, तिले टोप्या आहेत. लहान मोठे आहेत का? हा मावशी लहान मोठे आहेत आणि क्वालिटीत फरक राहते. अरे नाही बाई. बाई आल्या का बावली घ्यायले? पिंकीला घेऊन देता वाटते बावली. हो ना माय. शांताबाईनी आली घरी पोहत धावत. आई बावलीवाला आला, बावलीवाला आला. तिची माय काही गोष्ट ना घे. तिने म्हटलं चल मीच देतो घेऊन. कोण होय माय बाई पाहुणे? अहो कमला ओळखलं नाही का ताईले? अहो माझा तू बाई येत ना. मी नाची ना. हो माय बाई पिंकीची आते आहे का? हो काकू माझी आते आहे. ते रसाईली आली. माय बाई हो का व? बरं आहे माय साजरा आहे. मग आंबे गिंबे आणले का? हो आम्ही आंबे बी आणले. तसंही खाल्ला. आणि आज नाही तर उद्या डबल बी आमचे बाबा आंबे आणून राहिले. बरं आहे माय पिंकीची मजा चालू आहे. ओ माय भाऊ दाखवा ना. एखादी काढून तर दाखवा. हातात घेऊन तर पाहू द्या आम्हाला. पटली तर घेऊ आम्ही. हे पहा हे 150 रुपये. पाय व पिंकी तुला कोणती आवडते ते पाय. आत्या मला ते 2 नंबर वाली पाहिजे. बाई मी म्हणतो भाव करजा बरं पहिले. तिचं ऐकू नका. की खायला हात लावते बरं निरा. मग तू बनूस की भाव सोडणार नाही. आई मी हात लावलाच नाही अजून खायले. का वाट्या मी लावला का? दुरूनच सांगितलं की मी. भाऊ मला बंदूक दाखवा. मी बंदूक घेतो. बरं एका एकाचं होऊ द्या. तिला बावली पाहू द्या मग तुला बंदूक दाखवतो. दाखव ना बापा भटकन. घरी जाऊन माय स्वयंपाक राहिला. हे पोरगं नाचत आलं ना माय घरी व. बंदूकवाला आला काय माय कटलरीवाला आला. आई सबनच त्याच्या जवळ चाल. सुसू नाही दिली पोराने निरा. हो माय लेकर तसेच करतात. ते खेळणी आल्यावर मग गोष्ट करत का ते. आणि बरा झाला माय हा माणूस. बरं येत जा रे बापा असा हंडी मंदी. लेकरायला काही ना काही घेतल्या तरी जाते. आणि ते मेकअपचं सामान नाही आणलं का? हो काही नाक पालिस घट पालिस ते नाही आणलं का? आहे मावशी ते आहे सगळंच आहे. मेकअप किटही आहे माझ्याजवळ. किट आहे पुरं त्याच्यात आहे. होट पालिस नख पालिस लाली ते काय असते ना ते पावडर असं पण आहे त्याच्यातच. एकच आहे ते कॉम्बो पीस आहे. माय बाई दाखवतो बरं बाबा मला. मला त्याचं भलं आवडते बाई. दाखवतो बरं. ओ काकू पळशील ना तू. एवढी किती मान वापरली. नाही पडत ना रे. भलतं
चौकट्टा आहे. भाऊ मला बी बावली दाखवा जा. ही पिंकी दाखवू राहिले ना तशाच पाहिजे मला बी. हे घेतो का पिंकी तू? तिचे किती मोठे कपडे आहेत मा, एवढे मोठे कपडे काढणं घालणं किती भारी जाईन पिंकी तुले. हा तिची रोज तयारी करायला लागते मग लय भारी जाईन तुले. ते साडीवाली घेणं तिची एकच फरक आहे आणि काहीच नाही, 2 बुच्या घातल्या की झाली तयार. हिला किती मोठं माय बाई पाणी जाडीचं एवढे मोठे कपडे काही घालत बसशील पिंकी तू. थांबू मी ना पाहू दे तिला कायच्या काही नको सांगू आणि ते किमतीचं नको पाहू तू. तुला काय वाटते 200 रुपयाची आहे म्हणून तिला काही सांगता नाही. पाय हो पिंकी तुला जे पट्टे ते पाय. आई मला समजून नाही राहिलं कोणती घेऊ, असं बनस घेऊन घेऊ. किती वाजता आहेत वय सोबतच्या सोबत. हो तुला राहू दुकानच कमी पडी. भाऊ मला दाखवा ना पहिले बंदूक. हो ना बापा दाखवा ना त्याला बंदूक. तू तिथलं बावली पाहिलं का मी इकडे बंदूक पाहतो बाबा आमच्या घरी धंदा राहिला. अरे बापा मला ते पहिले मेकअपची किट दाखव रे बापा. मला जाऊ दे उन्हानं भल्ल काळा पडते मग मला चेहरा लस काळा होते बे, हात पाय तर लस काय होतात मग. मी उन्हात निघतच नसतो त्याच्यासाठी. नाही हो बाई आम्ही गावात उभं राहिलो का कोणाचं काय येऊन राहिलो. पप्पा दाखवा ना तू पट्टी ना. आणि केसाचा पट्टा आहे म्हणताना दाखवा तू पट्टा आहे का. 10 रुपयाचा पट्टा घ्यायला ते का 2 घंटे उभं करता का आम्हाला. पिंके पाय लवकर सपन्याचं घ्यायचं राहिलं. पिंके मला हे साजरी वाटून राहिली बाई. तू पाय आता तो हिशोबानं पण मला हे साजरी दिसून राहिली. मस्त आहे म्हणून 2 लगे येण्या घातल्या मस्त फराक आहे जुती घालेला आहे पायात नाकी डोई चरचर आहे मस्त सारखीच बेण्या नाकाची. मला चिडवतं मी का बेण्या नाकाची होता. पाय बाई त्या हिशोबानं पाय कोणती घेत तर घे लवकर चाल. आपला घरी स्वयंपाक पाणी राहिला त्या भावली मग दुसऱ्याला इका लागते ना. स्वयंपाक तो किसना वाट पोळ राहिला त्याला बंदूक घ्यायला लागते कोणाला काही घ्यायला लागते. पाय मग लवकर मग भावही करणं सांग मग कोणती घेतं. हेच घेतो मग आई जोडची. मला बी आता हेच आवडून राहिली. चांगली आहे ना वाट्या. तुला काय वाटते. अहो माय मलाच काय काय त्यातलं मला सगळंच आवडून राहिलं. तुला खेळा लागते मला काय खेळा लागते त्या भावले संग. कोणती घे साजऱ्याच आहेत सगळं मस्त आहे फक्त अलग अलग कपडे हात मारले घालेले अलग अलग रंगाचे. हेच घेतो मग मला आई जोडची. ठीक आहे एरिया बी झालेला आहे. बरं मग आता करूयाचा भाव मग भाऊ सांगा आता डबल बदलू नको म्हणजे हे घेतो ते घेतो. नाही यातच कर भाव. हिचं सांगा बापा भाऊ बरोबरच लावा. बरोबर आहे मावशी 150 रुपये सांगितलेले आहेत. 140 घेऊन दे. 140 लिहून जाईल. नाही हो बापा 140 माय बाई लहान माग झाली का. 100 रुपयाला द्या. काय मावशी आम्ही आणली 100 रुपयात काही आम्हाला पुरली तर पाहिजे. एवढ्या दूरून आणा लागते. 100 रुपयात नाही पुरत ते. 140 शेवट. बरं दे बापा 140 ले दे. हे बाय हिचे कपडे गिपडे सबन साजरे आहेत ना बापा. काय कुठे फरक फाटेल गिटे नाही ना काय सबन साजरा आहे ना. पिंकी एकदा पाय हो बाई सबन दे रे बापा हे 140 रुपयाले. आणि ते 10 रुपयाच्या टिकल्या पिना असतील तर ते दे. काही हाय का काही पिना गिनाचं पाकिट कावा बिना घे ना. तुले पिन घे टिकली गिकली घे. नाही बाई माझं हाय सबन मला काही नाही पाहिजे. साजरी आहे का मीनाची ननद. आहे ना माय भाऊजोले म्हणते पिना घे टिकल्या घे. माय बाई माय ननद तशी हुंगून नाही पाहत माय इकडे. उलट आणलं ना मॅ तर देवड्या म्हशीसारखी पाहिजे. द्या बरं बाबा भाऊ आता बंदूक दाखवा बरं. मला घरी जा लागते बापा. मागाचा बाई येईन म्हणून कुकडत गेली आहे. मस्त घेतली हो पिंकी ते बावली. आता मी बी बंदूक घेतो आणि मग चिव संध्याकाळी चिव काय तुझी बावली नाही बंदूक ढिशम ढिशम चोर पोलीस करू काय त्या बावलीला चोर करून टाकू. आहे रे किसने मैं बावली चोर आहे का काही बोलते. माय बावलीला काही म्हणायचं नाही बाबू सांगून ठेवतो. किती साजरी आहे माय बावली. पाहिजे किती साजरा त्याचा फराक मस्त 2 येण्या घालेला आहे तिनं. किती मस्त दिसून राहिली. आता मी तिला रोज तिची तयारी करत जात जाईन मस्त. आता माय बावली बाबू तू चोर मग एका बुक्कीत तर नाकच फोडी.